मृणाली मॅडम, तुमच्याकडनंही याचं उत्तर पाहिजे. आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी संघटनेसाठी पण लोक खूप काम करायची, की पदांसाठी एवढं कोणी नव्हतं पण संघटना वाढवायची आहे, कुठेतरी पक्ष वाढवायचा आहे. पण आता सरांनी सांगितलं की तरुण राजकारणात येतात, ही चांगली गोष्ट आहे, ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण याच तरुणांकडे पेशन्स नाही आहेत का त्यांना संघटनेसाठी काम करायचं नाही का, त्यांना फक्त नगरसेवक व्हायचंय, खासदार व्हायचंय, आमदार व्हायचंय, हे चित्र आहे आता सध्या. म्हणून या पक्षातून त्या पक्षात सहज उड्या मारल्या जातात. निष्ठा वगैरे तर म्हणजे आता सध्या काही ह्या सगळं पक्षांतर बघितलं तर म्हणजे संशय येतो ह्या सगळ्यावर की नक्की काय आहे. तर तुमचं काय मत आहे? जे राजकीय स्खलन झालं असं म्हणतात ना गेल्या काही वर्षातलं, त्याचं हे सगळं उदाहरण आहे. बाजारीकरण, त्यानंतर ज्याला खाजगीकरण, बाजार व्यवस्थेचा प्रभाव वगैरे जे म्हणतात ते जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्येच पसरलं आहे. आणि राजकारण जिथे पैसा हेच आता सर्वाधिक महत्त्वाचं साधन साध्य होऊन बसलेलं आहे, तिथे तर फारच बुजबुजाट झालेला आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काय आहे, तर पवार घराण्यात जी दुफळी माजली आहे, ठाकरे घराण्यात मागे जी दुफळी माजली होती, त्या सगळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या सगळ्यांना सत्ता कशासाठी हवी आहे हा मला कित्येकदा प्रश्न पडतो. जनसेवेचं माध्यम केवळ सत्ता हेच असतं का? कोणी पडद्यामागे राहून काम करायचंच नाही आहे का? पण प्रत्येकाला घाई झाली आहे. आणि यातला गमतीचा भाग असा आहे की यशवंत सिन्हा खूप मोठे नेते होते, देशाचे अर्थमंत्री होते. सोनं गहाण ठेवून त्यांनी देशाला खरोखर आर्थिक संकटातून वाचवलं. ते भारतीय जनता पक्षात गेले, मग ते नाराज झाले, पंतप्रधानांवर विरोधात बोलायला लागले. त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र भाजपत होता. एकाच घरात दोन वेगवेगळ्या विचारधारा. आता राहू शकतात का? तर राहू शकतात. पण हे तर ठीक आहे की वाद होता. इथे तर भांडणासाठी म्हणजे गणेश नाईक म्हणतायत की माझा मुलगा त्याचा निर्णय घ्यायला मोकळा आहे. म्हणजे एक मंदा म्हात्रे नावाच्या ज्या महिला आमदार आहेत त्यांना उमेदवारी मिळू नये, आम्हालाच मिळावी, आमच्याच घरात सत्ता राहावी, अशा पद्धतीचा काही सूर तर यामागे नाही आहे ना. दुसरं असं की संजीव नाईक यांना खासदारकीला जर संधी मिळाली असती तर ते आत्ता अशा प्रकारे बंड करून बाहेरही पडले नसते. आता राणेंचं ठीक आहे, म्हणजे एका वेळेस म्हणता येईल की ते महायुतीतच राहिले, तर राणे शिवसेनेत परत गेले, याला पण एक वेगळं वळण आहे. आणि एक वर्तुळ पूर्ण झालंय, एक वर्तुळ पूर्ण झालंय. हा भाग एकदम लक्षणीय असा आहे. पण आता धर्मराव बाबा आत्राम जे अगदी सुदूर गडचिरोलीतले मंत्री आहेत, त्यांची मुलगी जी खरं तर वडिलांमुळेच राजकारणात आली असेल, ती भाग्यश्री आता वेगळ्याच ठिकाणी जाते आहे. आज राजेंद्र शिंगणे शरद पवार साहेबांकडे परत गेल्यावर त्यांची पुतणी, तिचंही नाव मला गायत्री, ती आता अजितदादांकडे जाऊ पाहते. आत्ताची आलेली बातमी आहे, खरं खोटं माहीत नाही, की समीर भुजबळ यांना नांदगावमधून लढायचंच असल्यामुळे अजितदादा म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करा. तर ही सत्ता माझ्याच कुटुंबात राहावी हा काय प्रकार आहे खरंच कळत नाही. कदाचित भरपूर काहीतरी साधन संपत्ती निर्माण झाली आहे, ती घराच्या बाहेर जाऊ नये यासाठी राजकारणी ह्या सगळ्या गोष्टी करतात की काय, अशी शंका जनतेच्या मनात येते. आणि ती बऱ्याच प्रमाणात रास्त आहे असं मलाही पत्रकार म्हणून वाटतं. की तुमचा एखादाही कार्यकर्ता, तुमच्या याच्यातला एखादा चुणचुणीत तरुण, एखादी होतकरू जनतेचे प्रश्न मांडणारी महिला, ही तुम्हाला तुमची राजकीय वारस वाटतच नाही का? माझा मुलगा नसेल आणि पुतण्या आला तर मग नंतर मुलगी म्हणते की मी का नाही. हा जो काय प्रकार सुरू आहे संपूर्ण देशाच्या राजकारणात सुरू आहे. अमेरिकेतही बुश यांचे पुत्र राष्ट्राध्यक्ष झाले होते. घराणेशाही काय फक्त आपल्याचकडे आहे असं नाही, पण आपल्याकडे इतकी जास्त घराणेशाही सुरू झालेली आहे की जसं निलेश लंके एक नगरमधलं उदाहरण आहे. अशा म्हणजे अगदीच साध्या लोकांना, होतकरूंना या राजकारणात संधी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे घराच्या पलीकडे बघणं आणि सेवा ही फक्त आमदारकीतनंच होऊ शकते या समजावर फुली मारणं हे कर्तव्य झालं आहे. जर ते त्या इच्छुकांना समजत नसेल तर त्यांच्या पक्षांनी त्यांना समजावून सांगावं. आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे की मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि माहीम मतदारसंघातनं अमित ठाकरे, जे राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काय सांगाल संतोषजी? पुन्हा घराणेशाही आली का इथे? हे खरं म्हणजे आश्चर्यकारक होतं, कारण 2 दिवसांपूर्वी ही बातमी आली होती
की अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून लढणार आहेत आणि अनेक मनसेच्या नेत्यांनी त्याचा इन्कार केला होता. तर काही मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं की जर ते लढणार असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. पण अचानकपणे ही बातमी येणं आणि हे खरंच आश्चर्यकारक आहे. आता पुन्हा एक वर्तुळ मग पूर्ण होईल का अशीही शंका आहे. कारण तिथे उबाटा सेनेने ज्या डिक्लेअर केलेलं आहे, जर माहीममधून अमित ठाकरे उभे राहणार असतील तर आम्ही तिथे उमेदवार देणार नाही आमचा. आता तिथे उमेदवार देणार नाही तर आदित्य ठाकरे उबाटांचे पुत्र आहेत, ते वरळीतून उभे राहत आहेत. मग तिथे मनसे उमेदवार देणार नाहीत का? म्हणजे एक उमेदवारी म्हणजे घरातच कुठेतरी पदं राहावीत असं सगळं सुरू आहे आणि एकातून एक असं उलगडत बरोबर आहे, बरोबर आहे. तर राजकारणातल्या गंभीर आणि महत्वाच्या चर्चेनंतर आता वातावरणाचे थोडंसं हलकं फुलकं करूयात.